नमस्कार सर्वांना. पुनर्रचित सेतू अभ्यास 2022-23 अंमलबजावणी कशी करावी, सेतू अभ्यास माहिती चाचणी वेळापत्रक. राज्यातील 2री ते 10वीच्या सर्व शिक्षकांसाठी विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे माननीय संचालक साहेब यांचे पत्र 3 जून रोजी आलेले आहे. हा सेतू अभ्यास कसा राबवावा या पत्रात दिलेले आहे. त्या पत्राची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनला देखील प्रेस करा, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वप्रथम मिळेल. माननीय संचालक साहेब यांचे 3/6/2022 रोजी पत्र आलेलं आहे. या पत्राचा विषय आहे पुनर्रचित सेतू अभ्यास 2022-23 ची शालेय स्तरावर प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत. 2021-22 या वर्षी देखील सेतू अभ्यास राबवण्यात आलेला होता. त्या वर्षी शाळा सुरू नव्हत्या, त्यामुळे शिक्षक आणि पालक आणि विद्यार्थी यांची भूमिका त्यामध्ये होती. मात्र यावर्षी शाळा सुरू आहे, त्यामुळे शिक्षक आणि विद्यार्थी यांची भूमिका यामध्ये महत्त्वाची आहे. त्यामुळे या पत्राचा विषय आपण सविस्तरपणे वाचून पाहूया. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आहे. त्यामध्ये पहा, उपरोक्त विषयांमुळे कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे मागील 2 वर्षांमध्ये नियमित शाळा सुरू होऊ शकल्या नाहीत. या आव्हानात्मक परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांचा अध्ययन ऱ्हास झालेला आहे. हे विविध सर्वेक्षणानुसार निदर्शनास येत आहे. तसेच राष्ट्रीय संपदोन्मुख सर्वेक्षण 2021 नुसार भाषा, गणित, विज्ञान आणि सामाजिक शास्त्र या विषयातील राज्यातील विद्यार्थ्यांची संपदोन्मुख कमी दिसून येत आहे. या सर्वाचा परिणाम शालेय गुणवत्तेवर होत असून विद्यार्थ्यांमध्ये इयत्तानिहाय आणि विषयनिहाय क्षमता संपादित होण्यामध्ये अडचणी निर्माण झाल्या आहेत. राज्यस्तरावरून शाळा बंद पण शिक्षण सुरू या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांचे शिक्षण ऑनलाईन व ऑफलाईन माध्यमातून सुरू राहावे याकरता विविध उपक्रम राबविण्यात येत असून विद्यार्थ्यांचा झालेला हा अध्ययन ऱ्हास भरून काढण्यासाठी शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये राज्यस्तरावरून विकसित केलेल्या 45 दिवसाच्या सेतू अभ्यासाची अंमलबजावणी करण्यात आलेली होती. सेतू अभ्यासाची परिणामकारकता तपासण्यासाठी राज्यस्तरावरून संशोधन अभ्यास करण्यात आलेला असून यामध्ये सेतू अभ्यास परिणामकारक असल्याचे निष्कर्ष मिळाले आहेत. शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये शाळा पूर्ण क्षमतेने आणि नियमितपणे सुरू झालेल्या नसल्याकारणाने विद्यार्थ्यांना इयत्तानिहाय आणि विषयनिहाय अध्ययन निष्पत्ती संपादन करण्यामध्ये अडचण निर्माण झालेले आहेत. त्यामुळे राज्यस्तरावरून शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये ही सर्वच विद्यार्थ्यांसाठी पुनर्रचित सेतू अभ्यासाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. पुनर्रचित सेतू अभ्यासाचे स्वरूप. आता मेन विषयाकडे आपण वळत आहोत. या पुनर्रचित सेतू अभ्यासाचे स्वरूप कशा प्रकारचे आहे ते आता आपण पाहूया. इयत्ता 2री ते 10वीच्या मराठी, इंग्रजी, सामान्य विज्ञान, गणित आणि सामाजिक शास्त्र या विषयासाठी पुनर्रचित सेतू अभ्यास तयार करण्यात आलेला आहे. इयत्ता 2री ते 10वीसाठी हा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. त्यामध्ये मराठी, इंग्रजी, विज्ञान, गणित आणि सामाजिक शास्त्र हे विषय असतील. सदर अभ्यास इयत्तानिहाय, विषयनिहाय तयार करण्यात आला असून मागील इयत्तांच्या महत्त्वाच्या क्षमतावर आधारित आहे. पुनर्रचित सेतू अभ्यास हा 30 दिवसाचा असून यामध्ये दिवसनिहाय कृतीपत्रिका देण्यात आलेल्या आहेत. म्हणजे शालेय कामकाजाचे दिवस धरण्यात आलेले आहेत. यामध्ये सुट्ट्या धरण्यात आलेल्या नाहीत. तसेच सदर अभ्यास मराठी, उर्दू आणि इंग्रजी माध्यमासाठी तयार करण्यात आलेला आहे.
म्हणजे तिन्ही माध्यमं यामध्ये आहेत. सदर पुनर्रचित सेतू अभ्यासाच्या अंमलबजावणीविषयक शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी सविस्तर सूचना सेतू अभ्यासाच्या सुरुवातीला देण्यात आलेल्या आहेत. सदर पुनर्रचित सेतू अभ्यासातील कृतीपत्रिका या विद्यार्थी केंद्रित व कृती केंद्रित तसेच अध्ययन निष्पत्तीवर आधारित आहेत. विद्यार्थी शिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली स्वयं अध्ययन करू शकतील असे त्याचे स्वरूप आहे. तसेच अधिक संबोध स्पष्टतेकरिता ई साहित्याच्या लिंक्स देण्यात आलेल्या आहेत. सदर सेतू अभ्यासातील विषयनिहाय कृतीपत्रिका प्रत्येक विद्यार्थी दिवसनिहाय सोडवतील या प्रकारे नियोजन देण्यात आलेले आहे. पूर्व चाचणी आणि उत्तर चाचणी यामध्ये समावेश करण्यात आलेला असून उपरोक्त पुनर्रचित सेतू अभ्यास व पूर्व चाचणी परिषदेच्या www.maa.ac.in या संकेतस्थळावर 9 जून पासून उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच उत्तर चाचणी दिनांक 23 जुलै दिनांक 6 ऑगस्ट 2022 पर्यंत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल. त्यामध्ये लक्षात घ्या, या सेतू अभ्यासामध्ये अगोदर पूर्व चाचणी होणार आहे आणि त्यानंतर 9 जून पासून ही पूर्व चाचणी उपलब्ध असेल आणि त्यानंतरच सेतू अभ्यासाचा अभ्यास करून पुन्हा उत्तर चाचणी विद्यार्थ्यांना द्यायची आहे. आणि हा सेतू अभ्यास 9 जून पासून परिषदेच्या वेबसाईटवर उपलब्ध असणार आहे. पुनर्रचित सेतू अभ्यासाचा कालावधी पाहूया. पूर्व चाचणी 17 ते 18 जून 2022 विदर्भासाठी बघा 1 ते 2 जुलै 2022. 30 दिवसाचा सेतू अभ्यास 20 जून ते 23 जुलैपर्यंत करायचा आहे. तसेच विदर्भासाठी 4 जुलै ते 6 ऑगस्टपर्यंत असेल. आणि उत्तर चाचणी विद्यार्थ्यांना द्यायची आहे 25 ते 26 जुलैपर्यंत. तसेच विदर्भ भागातील शाळा 8 ते 10 ऑगस्टपर्यंत द्यायची आहे. पुनर्रचित सेतू अभ्यासाची अंमलबजावणी कशा प्रकारे करायची ते आपण पाहूया. सदर सेतू अभ्यास सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमधील इयत्ता 2री ते 10वीच्या सर्व विद्यार्थ्यांनी पूर्ण करणे बंधनकारक आहे. यामध्ये पहा, हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामध्ये सर्व व्यवस्थापनाच्या शाळेमध्ये हा अभ्यासक्रम पूर्ण करणे महत्त्वाचे आहे. शालेय स्तरावर शाळेचे मुख्याध्यापक यांनी वरील नमूद केलेल्या कालावधीनुसार सेतू अभ्यासाची अंमलबजावणी करावी. सदर सेतू अभ्यासाला सुरुवात करण्यापूर्वी विद्यार्थ्याची विषयनिहाय पूर्व चाचणी घेण्यात यावी. सेतू अभ्यासाला सुरुवात करण्यापूर्वी विद्यार्थ्याची विषयनिहाय पूर्व चाचणी घेण्यात यावी. उत्तरपत्रिका तपासून शिक्षकांनी विद्यार्थ्याच्या पूर्व चाचणीतील गुणांच्या नोंदी स्वतःकडे ठेवाव्यात. म्हणजे शिक्षकांनी पूर्व चाचणीची नोंद ठेवणे महत्त्वाचे आहे. त्यानंतर पहा, मागील इयत्ताच्या महत्त्वाच्या क्षमता या अभ्यासातून संपादित होतील याकरिता शालेय कामकाजाच्या 30 दिवसामध्ये सेतू अभ्यासाची अंमलबजावणी आपल्या स्तरावरून काटेकोर पद्धतीने करण्यात यावी. सदर कृतीपत्रिका वर्कशीट्स शिक्षकांनी शालेय वेळापत्रकानुसार संबंधित विषयाच्या तासिकेला सोडवून घ्याव्यात. शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी त्या दिवसाची कृतीपत्रिका सोडवणे अपेक्षित आहे. या कृतीपत्रिका विद्यार्थी स्वतंत्र वहीमध्ये सोडवू शकतात. सदर सेतू अभ्यास पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्याची विषयनिहाय उत्तर चाचणी घेण्यात यावी. उत्तरपत्रिका तपासून शिक्षकांनी विद्यार्थ्याच्या चाचणीतील उत्तर गुणांच्या नोंदी स्वतःकडे ठेवाव्यात.
सदर अभ्यास पूर्ण झाल्यानंतर त्या इयत्तेच्या विषयाची नियमित अध्यापन प्रक्रिया सुरू करण्यात यावी। यामध्ये पहा, शिक्षकांनी सर्वात महत्त्वाचे पूर्वचाचणी आणि उत्तर चाचणीच्या नोंदी, मार्क, विद्यार्थ्यांची ती सर्व माहिती व्यवस्थित प्रकारे जतन करून ठेवायची आहे। तसेच विद्यार्थ्यांनी देखील सेतू अभ्यासाच्या सर्व कृती वेळेनुसार प्रत्येक दिवसानुसार सोडवायच्या आहेत। त्यामध्ये शिक्षकांची मदत तुम्हाला होणार आहे। त्यानंतर पहा, शालेय स्तरावर पुनर्रचित सेतू अभ्यासाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी सर्व क्षेत्रीय अधिकारी यांच्यासाठी 9 जून 2022 रोजी उद्बोधन सत्राचे आयोजन ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे। यामध्ये पुनर्रचित सेतू अभ्यास अंमलबजावणीविषयी, सेतू अभ्यासाचे स्वरूप, कालावधी, क्षेत्रीय स्तरावर करावयाच्या कार्यवाही बाबत उद्बोधन करण्यात येणार आहे। सदर ऑनलाईन उद्बोधन सत्राची लिंक आपणास ईमेलद्वारे करण्यात येईल। उपरोक्तप्रमाणे सदर सेतू अभ्यासाबाबत आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व शिक्षक, मुख्याध्यापक तसेच संबंधित पर्यवेक्षक यंत्रणेतील सर्व घटकांना अवगत करावे। सदर सेतू अभ्यासाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी योग्य ती कारवाई आपल्या स्तरावर करण्यात यावी। सेतू अभ्यासाची अंमलबजावणी पूर्ण झाल्यानंतरच शाळा भेटीच्या आधारे सेतू अभ्यासाच्या अंमलबजावणीचा जिल्हानिहाय अहवाल पुढील 15 दिवसाच्या आत प्रस्तुत कार्यालयास विनाविलंब सादर करावा। अशा प्रकारे सेतू अभ्यास राबवण्यासाठी माननीय संचालक यांचे पत्र आलेले आहे। आपण अंमलबजावणी कशा प्रकारे करायची व सेतू अभ्यासाची माहिती पाहिलेली आहे। सर्व विद्यार्थ्यांना व शिक्षकांना सेतू अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा। आणि मी आता थांबतोय। अशा प्रकारे ही माहिती आपणास सांगता येईल।